नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज 12। तो मैं हूं ऋषभ सक्सेना। पातूर तहसील के शेतकरी राजा ग्रुप की ओर से किसानों की ज्वलंत समस्याओं को लेकर जिलाधिकारी अकोला को एक महत्वपूर्ण ज्ञापन सौंपा गया। इस अवसर पर बड़ी संख्या में किसान उपस्थित थे। किसानों ने ज्ञापन के माध्यम से राज्य सरकार से मांग की कि लगातार हो रही अतिवृष्टि के कारण किसानों की फसलें पूरी तरह बर्बाद हो चुकी हैं, इसलिए राज्य में तुरंत ओला दुष्काल घोषित किया जाए और प्रति हेक्टेयर 50,000 की आर्थिक सहायता दी जाए। किसानों ने कहा कि सोयाबीन, कपास, तूर, उड़ीद, मूंग जैसी प्रमुख फसलें भारी बारिश से नष्ट हो चुकी हैं। ऐसे में किसान आर्थिक संकट में फंस गया है। उन्होंने मांग की है कि सरकार किसानों के समर्पण और संपूर्ण कर्ज माफ करे तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा चुनाव पूर्व दिया गया 7/12 कोरा करने का वचन तुरंत पूरा करे। इसके साथ ही किसानों ने यह भी कहा कि सोयाबीन को 6,000 प्रति क्विंटल का न्यूनतम समर्थन मूल्य दिया जाए, नाफेड खरीद केंद्र तत्काल शुरू किए जाए, 100% फसल बीमा राशि किसानों को मिले और पूर्वता पद्धति से बीमा योजना पुनः शुरू की जाए। रोजगार हमी योजना के अंतर्गत व्यक्तिगत लाभ की योजनाएं किसानों के खातों में जोड़ी जाए। किसानों का कहना है कि सरकार ने किसानों को बार बार आश्वासन दिया, परंतु जमीनी स्तर पर अब तक कोई ठोस कदम नहीं उठाया गया है। इससे किसान वर्ग में तीव्र असंतोष व्याप्त है। ज्ञापन सौंपने वालों में रवि सोनोनेन, ज्ञानेश्वर गाडगे, शालिग्राम राउत, संजय सोनेन, रमेश धोत्रे समेत सैकड़ों किसान उपस्थित थे। उन्होंने चेतावनी दी कि यदि सरकार ने जल्द ही किसानों की मांग नहीं मानी तो आंदोलन का रास्ता अपनाया जाएगा। या ठिकाणी शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने पातूर तालुक्यामधून काही शेतकरी आले। शेतकऱ्यांचं जे अतोनात या ओला दुष्काळामुळे जो काही शेतीचे नुकसान झाले त्या संदर्भात शेतकरी वर्ग हा जिल्हाधिकारी कार्यालय इथे निवेदन देण्यासाठी आला। त्या संदर्भात आपण शेतकऱ्यांशी संवाद साधूया। काय दादा आपलं नाव आणि काय विषय होता? मी रवि दिगंबर सोनोने, श्री शेतकरी राजा ग्रुप सेवक म्हणून आम्ही सेवा कार्य या तालुक्यामध्ये शेतकरी बांधव करत आहे। पातूर तालुक्यामध्ये सतत पाऊस चालू असल्यामुळे सोयाबीनच्या आणि सर्वच पिकांच्या मुळा ह्या खराब झालेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना लागलेला शेतीला खर्चही निघत नाही। त्यामुळे शेतकरी बाजारी झालेला आहे आणि शेती हे तोट्यामध्ये येत आहे। शेती करायला पुढे व्हायला माणसाला शेती करावी आणि त्याच्यावरती पोट भरावे असेही माणसाची मानसिकता बदलून गेलेली आहे। त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, सोयाबीनला 6,000 रुपये हमी भाव द्यावा आणि 6,000 सोयाबीन खरेदी खरेदी करावी। तसेच शेतकऱ्यांना 100% पीक विमा द्यावा आणि शेतकऱ्यांची जे पैसे देऊन पीक विमा पाडलेला आहे तो 100% देऊन शेतकऱ्यांना मदत करावी। तसेच रोजगार हमी योजना ही डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्याशी कनेक्ट करावी। हे वारंवार आम्ही 2 वेळ उपोषण करून शासनाला विनंती करत आहोत की रोजगार हमी मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत असून खरा लाभार्थी वंचित राहत आहे आणि खोट्या लाभार्थ्याला मदत देण्यात येत आहे। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की रोजगार हमी योजना वैयक्तिक लाभाच्या शेतकऱ्याच्या जे लाभाच्या योजना आहेत त्या शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्याच्या डायरेक्ट बँक खात्याशी कनेक्ट करा ही विनंती करतो। या ठिकाणी अजून काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। काय म्हणसाल? हे बघा, 2000 म्हणजे 10 वर्षापूर्वी जर सोन्याचा भाव म्हटलं तर 28,000 रुपये प्रति तोडा होतं आणि आज सोनं जवळपास 1,13,000 रुपये तोडा आहे। म्हणजे शहरात बसणाऱ्या व औद्योगिक उद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांचं भाववाढी ही कितीतरी पटीने वाढलेली असून आमच्या शेतकऱ्याच्या पिवळ्या सोन्याला भाव मात्र हा आजही 3500 ते 4,000 रुपये मार्केटला मिळत आहे। त्या संदर्भात हे बघा, देवेंद्र फडणवीसचं त्यावेळेस फडणवीस साहेबांनी केलेली कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला तर मिळाला पाहिजे। सत्तेत येताना अशी आश्वासनं द्यायची आणि सत्तेत आल्यानंतर मात्र आश्वासनाची पूर्तता न करायने हे फडणवीस साहेबांना एक महाराष्ट्राचे पालक म्हणून अशोभनीय मला तरी वाटते। म्हणून मी फडणवीस साहेबांना विनंती करेल की शेतकऱ्यांना तुम्ही एक वेळेस भावांतर रक्कम योजना दिली होती,
तर मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची पावती ज्या ज्या काही शेतकऱ्यांकडे असेल त्यांनी कमी भावात जरी माल विकला असेल तरी त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत याच्यानंतर भावांतर रक्कम तुम्ही हमी भाव ठरवलेली ती शेतकऱ्यांच्या खात्यात थेट द्यावी हीच मी विनंती करेन. या ठिकाणी शेतकऱ्यांचं हे पण म्हणणं येते की बुवा जे काही दुष्काळ झालेला दुष्काळग्रस्त जो काही शेतीच्या संदर्भात नुकसान झालं तर त्यांचं 50,000 हेक्टरी न्नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊन अजून आपण काही शेतकऱ्यांना विचारूया काय तुमच्या गावचा विषय होता शेतकऱ्यांचा. नमस्कार. जवळपास निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री साहेबांना आश्वासन दिले होते की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यात येईल आणि 3 ते 4 वर्षापासून जास्त प्रमाणात पाऊस तर कधी कमी प्रमाणात पाऊस, ओला दुष्काळ व कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर्षी तर जास्त 70 ते 75% शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जेवढा शेतीला खर्च लागतो तेवढा खर्च पण निघत नाही. 20 ते 25 हजार रुपये एकरी खर्च येतो आणि उत्पन्न 15-16 हजाराचं होते. त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटामध्ये आढळलेला आहे. त्यामुळे कर्जमाफी करण्याची ही योग्य वेळ आलेली आहे. पण मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द तो पाळला नाही आणि तो पाळायला पाहिजे. आणि जे शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत फळबाग वगैरे शेतकरी स्वतःच्या खिशातून पैसे लावतो पण ते त्याला डायरेक्टली मिळत नाहीत, ते लोकांच्या खात्यामध्ये मिळतात आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास होतो. तर मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे शेतकरी या नात्याने की बा जे दिलेले आश्वासन आहेत ते पाळा, कर्जमाफी करा, हेक्टरी 50,000ची मदत द्या आणि 100% शेतकऱ्यांना विमा लागू करा. आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 1 डिसेंबर रोजी आम्ही अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर दिंडी मोर्चा काढणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने त्यांची हेच एक ठाम मागणी आहे की बा शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी सरकारने मदत जाहीर करावी. जो काही पीक विमा आहे तो पण त्याचा माफ झाला पाहिजे, हे पण त्यांची भूमिका आहे. या संदर्भात कैमरामैन अभिजीत सोबत प्रवीण वराक, सी न्यूज़ भारत, अकोला. पातुर तहसील के किसानों की यह पहल राज्य सरकार के सामने एक गंभीर चेतावनी के रूप में देखी जा रही है. किसानों का कहना है कि यदि उनकी मांगों को गंभीरता से नहीं लिया गया तो वे सड़कों पर उतरकर उग्र आंदोलन करेंगे. अब देखने वाली बात यह होगी कि सरकार इस ज्ञापन पर कितनी तेजी से और कितनी संवेदनशीलता से प्रतिक्रिया देती है. फिलहाल के लिए इस खबर में इतना ही. देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत.